काल रविवारी भाविकांची भरपूर गर्दी होती. एक हजारो भाविक ज्योतिबाच्या मंदिरात होते. त्यावेळी 8 ते 9 दरम्यान परिती या गावची शासनकाठी मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत होती. त्यावेळी असा अतोनात त्यांचा दंगा चालू होता. गुलाल उधळण चालू होती, खोबरे टाकत होते, भाविकांच्यावर पण टाकत होते, लोकांच्यावर पण टाकत होते. लोक भरपूर होती, त्यांची 200-250 लोक होती. खरं त्यातले ठराविक लोक एक मद्यपान केलेलं होते. असं काही सगळेच नाही, सगळे चांगले होते. कारण का सरपंचांनी ज्यावेळी भांडणं झाली, वाद झाला आमचा आणि त्या भाविकांचा, त्यावेळी आम्ही ते मिटवलेलं आहे. काळेभरीसमोर पुजाऱ्यांचा आणि त्या शासनकाठीवर लोकांचा वाद झाला, काही ठराविक लोकांचा. त्यांनी ते केसर फेकून आमच्या पुजाऱ्यांच्या लोकांवर मारले. तर पुजारी पण चिडलेत की असं काय तुम्ही करताय, तुम्ही आलाय देवाला तर देवाच्या ह्याच्या सांधेत राहून व्यवस्थित वागा, असं ते पुजारी लोकांचं म्हणणं होतं. कारण ह्यांनी त्याचा गैरअर्थ घेऊन ते पुजाऱ्यांच्यावर धावून गेलेत. तिथं आम्ही स्वतः होतो वैयक्तिक, आम्ही ते मिटवलं. सरपंच त्यांचे परितेचे होते, ते पण चांगले माणूस होते, त्यांनी पण ते मिटवलं. त्याच्यानी सांगितलं बा तुम्ही जावा पुढं, आम्ही मिटवून येतो म्हणून त्या लोकांना बाहेर काढायला सहाय्य केलं. आणि तसे त्याबरोबर पोलीस होते आणि देवस्थानचे कर्मचारी पण होते. त्यांनी पण ते घेऊन त्यासनी गेलेत. परत त्यांनी फिरी मारून परत काळेभरीपाशी आले. सरपंच नुसते पुढे गेले आणि ती लोक सगळी, तर आम्ही तिथे एक 10-20 पुजारी आणि आम्ही तिथे थांबलेलो. आमच्या समोर तिने दंगा चालू केला, तरीसुद्धा आम्ही चालढकल केली, जाऊ देत म्हटलं. पुढं परत गेलेत, दक्षिण दरवाजापाशी आलेत. तिथे एक पुजारी दिसाला, त्याच्यावर ते धावून गेलेत. परत देवस्थानवाल्यांनी त्यासनी बोलवून घेतलं देवस्थानच्या ऑफिसमध्ये मिटवायसाठी. खरं देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी त्यांनी मारहाण केलं, खुर्च्या पिकून दिल्या. तुम्हाला CCTV ते सर्व बघायला मिळेल. आणि तिथं तिवले साहेबांच्या अंगावर जाऊन गेलेत. परवीन डाबाने म्हणून तिथे कर्मचारी होते, त्याचे शर्ट फाडला, त्याला उचलून टाकून दिला. इतकं झालं. ते सगळं बघितलं, ते पुजारी लोकांनी पण ते बघितलं. हे पुजारी लोकांना सहन झालं नाही आणि सर्व पुजारी लोक एकवटलीत आणि त्यांच्या अंगावर गेलेत. पुजारी वर्ग, देवस्थान कर्मचारी आणि पोलीस, ही सगळीच आम्ही त्यांच्या अंगावर धावून गेलो आणि ही आमची बाचाबाची तिथं झालं. खरं दिसताना तिथं फक्त काय पुजारी वर्गानेच मारलं असा एक मेसेज तुमच्या माध्यमातून गेला आणि पुजारी नाहक बदनाम झाला. खरं हे चुकीचं आहे. हे काही त्यांच्याकडे ठराविक मद्यपान केलेलं लोकांनीच केलेलं. आम्ही पूर्ण गावाला दोष देत नाही, कारण गावातले सरपंच आणि एक नंबरच माणूस आहे. काही त्यांच्यातले 20-25 लोक आमच्याबरोबर चर्चा केली. त्यांनी तर आम्हाला माफीनामा पण लिहून दिला देवस्थान ऑफिसमध्ये की चुकून घडलंय, काही मद्यपान केलेले लोक आहेत, त्यांच्या वतीनं आम्ही माफी मागतो आणि हा विषय इथंच मिटवा म्हणून. आम्ही पण पोलिसांच्या समोर, हे कोडिक साहेब पण आलते, त्यांच्यासमोर हा माफीनामा झाला. आम्ही पण ठीक आहे म्हटलं, आम्ही काय तुमचा गुन्हा दाखल करत नाही, आपण मिटवून घ्या सामोपचारण. कारण शेवटी तुम्ही तुमच्या जेव्हा आम्ही आहे ना, आमच्या जेव्हा तुम्ही यायचा, आपले सदैव परंपरेनुसार नातं चालू आहे. त्यांचे पुजारी पण आलते उपाधी म्हणून, त्यांनी पण त्यांच्यासमोर त्यांच्या पाया पडले, पुजाऱ्यांच्या, आमच्या सगळ्यांच्या पाया पडले. सरपंच माफी मागून गेले. खरं सरपंचांना पण दोष देत नाही, काही ठराविक लोकांच्यामुळं हे असं घडलेलं, कृत्य घडलेलं आहे आणि यात नाहक आमचा पुजारी वर्ग बदनाम झाला.